नाही तेव्हा आपल्याला आपले जे भारताचे पैसे जे परदेशात जात आहेत, जेणेकरून ते पैसे भारतातच राहतील आणि त्यामुळे भारताची आर्थिक बचत होईल. हे माझ्या स्वप्नातील भारत असेल. माझ्या स्वप्नातील भारतामध्ये गरीब गरीब राहणार नाही, श्रीमंत श्रीमंत राहणार नाही. तुम्ही कधी अनुभवलंय का? आपल्या भारतामध्ये श्रीमंत आणि गरीब यामध्ये खूप मोठं अंतर आहे. तर गरीब गरीब का राहतो? तो साक्षर नसतो. बरोबर आहे, तो साक्षर नसतो म्हणून तो गरीब राहतो. पण साक्षरता म्हणजे फक्त लिहिता वाचता येणे, सही करता येणे एवढेच नसते. तर भारतातील गरीब हा गरीब राहतो कारण की तो आर्थिक साक्षर नसतो. आर्थिक साक्षर नसतो. तर आर्थिक साक्षरता म्हणजे काय? तर भारतातील लोकांना इतकं कळतं की आपल्याकडे जर 100 रुपये आहेत तर त्यातले आपण 5 रुपये साठवावेत. पण तो भारतातील प्रत्येक गरीब, प्रत्येक माणूस ते पैसे साठवतो पण ते बँकेत ठेवतो. जर भारतातील प्रत्येक माणूस आर्थिक साक्षर असेल तर त्याला हे समजेल की ते पैसे बँकेत न ठेवता ते पैसे योग्य ठिकाणी, SIP सारख्या म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी गुंतवावेत. आणि त्यामुळे कोणताही माणूस गरीब राहणार नाही. आणि जेव्हा या प्रत्येक माणसाला कळेल, भारतातील प्रत्येक माणसाला कळेल की आर्थिक साक्षरता म्हणजे काय, तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने आर्थिक साक्षर बनेल. आताच्या काळात आत्ताचं जग हे AI तंत्रज्ञानाचं आहे. तर माझ्या स्वप्नातील भारतामध्ये AI तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केला जाईल. सुयोग्य वापर म्हणजे काय? म्हणजे आता बघा, एखाद्या ठिकाणी जर तुम्ही 4 व्यक्ती कामाला ठेवल्या तर त्या ठिकाणी तुम्ही AI तंत्रज्ञानाचा वापर करताय आणि त्या 4 व्यक्तींच्या ऐवजी 2च व्यक्ती कामाला ठेवताय. पण इथे कुठलीही जीवनाचं महत्व नाहीये, इथे कोणाचा जीव जाण्याची शक्यता नाहीये. पण आजकाल सुद्धा AI तंत्रज्ञान असूनही भारतामध्ये अनेक ठिकाणी, अनेक म्हणण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी गटार साफ करण्यासाठी, ड्रेनेज साफ करण्यासाठी प्रत्येक वेळी माणसाला उतरवलं जातं आणि हे खरं तर जीव घेणं ठरतं. पण मग माझ्या स्वप्नातील भारतामध्ये प्रत्येक वेळी माणसाचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल आणि गटारा साफ करण्यासाठी AI तंत्रज्ञान वापरलं जाईल. माझ्या स्वप्नातील भारतामध्ये असा असेल माझ्या स्वप्नातील भारत. आजकालचं जग, आजकालच्या जगात आपलं जे प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन, प्रोडक्टिव्ह यूथ, म्हणजेच आता बघा आपल्या भारतामध्ये प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन जास्त आहे. पण जास्त नोकरीच्या पगारासाठी, उच्च दर्जाच्या नोकरीसाठी माणूस, विद्यार्थी, यूथ हे परदेशात जात आहे. तर माझ्या स्वप्नातील भारतामध्ये असं होणार नाही. गंमत म्हणून सांगते, भारतामध्येच म्हणजे आपल्या सासवडमध्येच एक अशी कंपनी आहे जिथे जॅग्वार सारख्या मोठमोठ्या कंपन्यांचे पार्ट्स बनतात. तर मग माझ्या स्वप्नातील भारतामध्ये मला असं वाटतं की माझ्या स्वप्नातील भारतामध्ये प्रत्येक कंपनी आपल्या यूथमधल्या टॅलेंटसाठी भारतात येईल आणि त्यासाठी ते प्रत्येक यूथला बाहेर जाण्याची गरज पडणार नाही, आपल्या आई वडिलांपासून दूर राहण्याची गरज पडणार नाही आणि देश विदेशातल्या मोठमोठ्या कंपन्या या भारतात येतील. यामुळे भारताची प्रगती होईल. असा असेल माझ्या स्वप्नातील भारत. पण भ्रष्टाचार, धार्मिक वादविवाद या सगळ्यांवरती आपण मात करूच, त्यांना तिलांजलीही देऊच. आणि म्हणूनच मी मगाशी म्हणली संपन्ना बलशालिनी विजयताम मे मातृभू सर्वदा. आणि आता मी म्हणते बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. जय हिंद. धन्यवाद.